नमस्कार. तारानीच्या आणखी एका एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आज आपल्याकडे कडगाव मठगाव मतदारसंघातील जिल्हा परिषदेसाठी रणांगणात उतरलेल्या धनश्री पाटील उपस्थित आहेत. धनश्री पाटील या प्रकाश पाटील यांच्या कन्या आहेत. प्रकाश पाटील हे ठाकरे गटाचे नेते आहेत. त्यांनी भुदरगड तालुक्यामध्ये बरीच आक्रमक भूमिका घेऊन अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. अनेक संकटं जेव्हा त्या किंवा बऱ्याच लोकांना जेव्हा समस्या उद्भवल्या अनेक वेळा त्यांनी त्या मतदारसंघामध्ये आवाज उठवला होता. आज त्यांची कन्या धनश्री पाटील आणि हे बाप लेकीची जोडी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आणि मी सरांचं स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. नमस्कार सर, तुम्हा दोघांचं तारानीच्या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत. आणि मला विचारायचं आहे की आता जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता काय सांगाल तिथल्या स्थानिक राजकारणाविषयी? जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर होईल असं गेले काही दिवसापासून वाटत होतं. आज होणार, उद्या होणार, परवा होणार, पण गेले काही दिवसापूर्वी निर्धार केला की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जिल्हा परिषद निवडणूक लढवायची. आणि लढवायच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 महिन्यापासून मी ह्या मतदारसंघाचा दौरा करतोय, फिरतोय, लोकांच्या समस्या जाणून घेतोय. ह्यापूर्वी देखील त्या मतदारसंघामध्ये मी काम केलं आहे. आणि असं काम करत असताना मला असं वाटलं नाही, विश्वास दिला लोकांनी की तुम्ही आता लढलं पाहिजेत, तुम्ही जिंकून आलं पाहिजेत. ह्या उमेदीनं ह्या ठिकाणी मी काम करतो आहे. ह्या मतदारसंघामध्ये ज्या ज्यावेळी जनतेचे प्रश्न निर्माण होतील, उद्भवतील, त्यावेळी मी त्या प्रत्येक गोष्टीमध्ये रस्त्यावर उतरलो आहे. विशेषतः कडगावमध्ये वन विभागाचा मोर्चा झाला. शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली, शेतकरी हैराण झाला, गवे शेतामध्ये यायला लागले, रानडुक्कर यायला लागले, वाघ यायला लागले. पण ज्या दिवशी शेतकरी त्रस्त झाला, ज्या दिवशी शेतकऱ्याला वाटलं की आता आपण थांबायचं नाही, लढायचं, त्या दिवशी त्या शेतकऱ्याने मला हाक दिली. त्या दिवशी रस्त्यावर उतरायचं काम केलं. 2-4 हजार लोकांचा मोर्चा काढला, संघर्ष वन विभागावर केला. पण ह्या राज्यकर्त्याने, ह्या वन विभागानं माझ्यावर गुन्हा दाखल केला, मला अटक करायचं काम केलं. पण थांबलो नाही मी. कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा, शेतकऱ्यावरना होणारा त्रास जो काय होतोय तो कुठेतरी थांबला पाहिजे ही भावना घेतली. त्यावेळी त्या वन विभागानं ह्या मोर्चाची दखल घेतली आणि त्या मतदारसंघातल्या विभागातल्या लोकांना जो काय त्रास होत होता तो त्रास कमी करण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी केला. अशी अनेक उदाहरणं आहेत. मराठा मोर्चा असेल, पाडगावचं अदानीचं पाणी असेल, शिवडाव-सोनवडे घाट रस्त्याचा प्रश्न असेल, पर्यटनाच्या बाबतीतला प्रश्न असेल, हे सगळे ज्या दिवशी प्रश्न उद्भवतील त्यावेळी जनतेला माहिती आहे की लढणारा सामान्यातला निष्ठावंत आणि उद्धव ठाकरेंचा कार्यकर्ता म्हणून प्रकाश पाटील ह्या प्रत्येक गोष्टीला सामोरं जातोय. हीच माझी त्या मतदारसंघाची ओळख आहे. म्हणून मी या ठिकाणी निवडणुकीत उतरलोय. सर, तुम्ही आता बरेच मुद्दे सांगितले की त्या भागामध्ये तुमची किती कामं झाली, कशा पद्धतीनं कामं झाली. प्रत्येक वेळी जेव्हा कुठलं संकट येते तुम्ही आक्रमकपणे लोकांसाठी धावून येता. आणि जेव्हा कधी राजकीय बाजू मांडायची वेळ येते किंवा राजकीय रणनीती जेव्हा आखायची वेळ येते तेव्हा कुठंतरी तुम्हाला डावललं जातं. हे का होतं असं तुम्हाला वाटतंय? तर डावलण्याबद्दल बोललं तर ते पारंपरिक गेले अनेक वर्ष मी पाहतोय. बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ह्या ठिकाणी लागली. के.पी. पाटील चेअरमन आहेत त्या साखर कारखान्याचे. आणि त्याने आम्हाला विनंती केली की ह्या निवडणुकीमध्ये काही कारणास्तव तुम्हाला घेता आलं नसलं तरी तुम्ही मंडळीनं शिवसेनेला मला पाठिंबा दिला पाहिजे. मान्य केलं आम्ही. त्यांच्यासोबत राहिलो, जाहीर मेळावा घेतला, त्यांना पाठिंबा दिला आणि पाठिंबा देऊन देखील त्या कारखान्याचा प्रचार प्रामाणिकपणानं केला. ही पहिली माझी ह्या ठिकाणी प्रामाणिकपणाची ओळख आहे. आणि मग प्रामाणिकपणानं काम करत असताना जर हे राज्यकर्ते आपल्याला फसवायचं काम करत असतील, ह्यांचा हा फसवण्याचा व्यवसाय आहे. आणि ह्या फसवणुकीमुळं अनेक वेळी जे त्याने आम्हाला शब्द दिले ते कुठलाही शब्द पाळला गेला नाही. ही एक भावना ह्या ठिकाणी माझ्या मनामध्ये झाली. तुम्हाला शिवसेना मताच्या वेळी पाहिजेत, शिवसेना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पाहिजेत, प्रचारामध्ये अग्रभागी ह्या ठिकाणी तुम्हाला बोलायला पाहिजेत. आणि आज ह्या ठिकाणी के.पी. पाटील स्वतः विधानसभेला ह्या ठिकाणी शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आले. त्यांनी विधानसभेची उमेदवारी घेतली. पण काही दिवसातच त्यांनी कुणालाही न कळता, क्षणाचा विलंब न करता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडला. सोडल्यानंतर देखील तुमची आमची जी काय बांधिलकी होती, तुम्ही आम्हाला दिलेले काही शब्द होते, हे शब्द जर पाळले असते, ह्या शब्द तुम्ही जर खरोखर बाबा प्रामाणिकपणाने ह्या लोकांनी मदत केली ह्याची जाणीव जर त्यांच्यामध्ये झाली असती
तर भविष्यामध्ये त्यांनी डावलण्याची गरज नव्हती. मला कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या मतदारसंघातून उमेदवारी देऊन आमची परतफेड त्यांनी करायला पाहिजे होती. पण आज रोजी गेले 50 वर्ष त्यांची जी काय चाललेली खेळी आहे की राजकारणामध्ये फसवायचं, पक्ष बदलायचे, कुणालाही न कळता ह्या पक्षातून त्या पक्षात उडी मारायची, हा त्यांचा कायमचा अजेंडा आहे. आणि ह्या अजेंड्यामुळं तीव्र भावना ह्या ठिकाणी ज्या दिवशी मला डावललं गेलं त्या दिवशी मतदारसंघातल्या लोकांनी ठरवलं की सामान्य माणसाच्या पाठीशी राहायचं, लढणाऱ्याच्या पाठीशी राहायचं. आणि लढणारा कार्यकर्ता म्हणून जी काही माझी ओळख आहे ह्या ओळखीदाखल ह्या निवडणुकीमध्ये उतारलोय. KP पाटील साहेबांनी थोडासा विचार करायला पाहिजे होता की आपल्यासाठी झगडणारा कार्यकर्ता, ज्या कार्यकर्त्याच्या विधानसभेचं तिकीट आपण स्वतः मागून घेतलं, त्या विधानसभेला मी शिवसेनेमध्ये राहिलो. अनेक आमचे तालुक्यातले सगळे शिवसैनिक, जिल्ह्याचे आमचे सगळे नेते त्या निवडणुकीमध्ये उतारले. पण त्या KP पाटलांना वाटलं नाही की त्याच शिवसेनेला सामावून घ्यावं. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये उतारलोय. आता एवढंच राहिलं आहे की KP पाटलांना पक्ष शिल्लक राहिलेले नाहीत. त्याने आता नवीन पक्ष काढावा आणि त्या पक्षाचं त्यांनी प्रमुख व्हावं, एवढीच माझी ह्या ठिकाणी भूमिका आहे. आता तुमच्या बोलण्यातून लक्षात आलं की तुम्ही KP पाटलांना पक्ष बदलू असं म्हटलं, दल बदलू असं म्हटलं, गद्दार असं बऱ्याच वेळा तुम्ही संबोधलं गेला. तुमच्या बऱ्याच बोलण्यातून ते जाणवलं. मला असं विचारायचं आहे की कुठं तर ते स्मार्ट राजकारणी म्हणून त्या भागामध्ये ओळखले जातात, याविषयी काय म्हणतात? काय गद्दार कशाला म्हणायचो? कारण पक्ष बदलण्याला लिमिटच नाही आहे. तुम्हाला मी आता बोललो, स्मार्ट राजकारणी म्हणता ते स्मार्ट फसवण्यात आहेत, ते स्मार्ट आश्वासनं देण्यात आहेत, ते स्मार्ट नोकऱ्या लावण्यात आहेत, ते स्मार्ट ह्या ठिकाणी घोषणा करण्यात आहेत, ते अनेक लोकांना ह्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मानावर पाय देणारे आहेत. हे उघड्या डोळ्याने मी बघतोय. त्यामुळे स्मार्ट वगैरे असं काय म्हणता येणार नाही तुम्हाला. ह्याचा अनुभव ह्या मतदारसंघामध्ये आम्ही राहतोय. अनेक वेळा आम्ही पाहिल्यात, डोळ्यानं पाहिल्यात, बघतल्यात. आणि ह्या ठिकाणी आज तीही परिस्थिती स्मार्ट म्हणण्याची नाही आहे. आता त्यांचा एंड आहे. तिथे अनेक कारखाने आहेत, त्यांच्या शिक्षण संस्था आहेत, अनेक तरुणांना त्यांनी रोजगार दिलेला आहे. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अनेक तरुणांना त्यांनी हाताला काम दिलेलं आहे. आणि असं असताना तुम्ही त्यांच्यावर असे चुकीचे आरोप करताय, याबद्दल काय सांगाल? साधारण काम दिले म्हटलं तर साधारण 95 पासून जे लोक त्या कारखान्यामध्ये नोकरीला आहेत, ज्या लोकांना त्यांनी शब्द देऊन कारखान्यामध्ये नोकरी दिले, ते आज ही लोक परमनंट झाले नाही. त्यांची रिटायरमेंट, त्यांच्या दुःखात, त्यांच्या डोळ्यात अश्रू येऊन अनेक कामगार मी डोळ्यानं पाहिलेले आहेत की ते रिटायर झालेत तरी देखील ते परमनंट झालेले नाहीत. त्यामुळे स्मार्ट म्हणता येणार नाही. आश्वासनं द्यायची, भूलथापा द्यायच्या, कुठल्या तरी लोकाला तुला नोकरी लावतो म्हणून सांगायचं, तुला सूतगिरणीमध्ये लावतो म्हणून सांगायचं, तुला शिक्षण संस्थेमधून लावतो म्हणून सांगायचे, तुला KDC बँकेत नोकरी देतो म्हणून सांगायचं. आणि वर्षानुवर्ष ती कुटुंब आपल्या पाठीमागून लोळवायचीत, त्यांना आपले हुमरे जिजवायला लावायचीत. हे अशा पद्धतीची भूमिका घेणार ही KP पाटलांची रणनीती आहे. त्यामुळे राजकारणातून त्यांना काही वेळा पराभवाला सामोरं जावं लागतंय. हे जनतेतून ह्या ठिकाणी दिसतंय, उघड्या डोळ्याने मी पाहतोय. पण सहकार क्षेत्रातील त्यांचं योगदान नाकारता येत नाही. तुम्ही कुठंतरी आरोप करताय आणि मग त्यांच्यावरील जे आरोप आहे ते कशाबद्दल करताय? काय तुमचा वैयक्तिक काही हेतू आहे काय? आमचा त्यांचा वैयक्तिक कुठलाही हेतू नाही. त्यांचे आमचे संबंध ह्यापूर्वीपासून बी चांगले आहेत, आजही चांगले आहेत. पण तुम्हाला शिवसेना विधानसभेला पाहिजे. शिवसैनिकांनी तुमच्यासाठी जीवाचं रान करायला पाहिजे. शिवसेनानं तुम्हाला मातोश्रीला तिकीट देण्यासाठी तुम्ही जीवाचं रान करत होता, त्याची थोडी तरी तुम्ही जाणीव ठेवली असती. आणि शिवसेनेला ह्या तालुक्यामध्ये एक सीट जरी दिली असती तरी तुमचा सन्मान शिवसैनिकांनी केला असता. तुम्ही अनेक निवडणुकीमध्ये आम्हाला फसवलंय. अनेक निवडणुकीत तुम्ही विरोधकांच्या बरोबर मिठी मारले, विरोधकांना गळाभेट घातले तुम्ही. आणि आपला स्वार्थ साधून आपण त्या निवडणुकीमध्ये ह्या विरोधकांच्या सोबत एकमेकाच्या हातात घालून लढला. आणि प्रामाणिक जे तुमच्यासोबत राहिले कार्यकर्ते ते आजही गावागावात डोकी फोडून घेत आहेत, आजही गावागावात भांडतायत, आजही गटातटाच्या राजकारणात एकमेकावर आरोप प्रत्यारोप करतायत. तुम्ही मात्र जिथं जमल तिथं सोयीचं राजकारण करताय. ही तुमची नेहमीची भूमिका आहे, नेहमीची सवय आहे. ही सगळ्या उघड्या डोळ्याने राधानगरी विधानसभा मतदारसंघातल्या लोकांनी पाहिले, बुधरगडातल्या पाहिले. आणि आजही अनेक लोक बोलतात पण निवडणुकीमध्ये ते बोलून दाखवतात पण करून दाखवत नाहीत. हे मी डोळ्याने पाहिले.
सर, आता जिल्हा परिषदेसाठी तुम्ही धनश्री पाटीलला उभं केलेलं आहे, तुमच्या मुलीला उभं केलेलं आहे, तर तेवढी ताकद लोक समजू शकतील का? आणि अशी काही ठोस रणनीती असणार आहे किंवा तुम्ही स्वतः कसं सिद्ध करणार आहात? मी गेल्या 10 वर्षापूर्वी संजय गांधी श्रावणबाळ निराधार योजनेचा अध्यक्ष म्हणून काम केले आणि हे काम करत असताना सर्वसामान्य माणसाला काय लागतं ह्याची जाणीव असणारा मी कार्यकर्ता आहे. मी राजकारणी नाही, मी समाजकारणी म्हणून माझी ओळख आहे. मी नेता नाही तर कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे. आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला काय लागतंय म्हणून 7,500 लोकांना लाभ द्यायचं काम ह्या ठिकाणी मी केलं. ह्या विश्वासावर निघालोय मी. मला माहिती आहे की अनेक ठिकाणी प्रसंग असतील, अपघात असतील, संकट असतील, कोरोना असेल, ह्या प्रत्येक ठिकाणी पोचणारा हा प्रकाश पाटील आहे. मला विश्वास आहे, ह्या जनतेवर विश्वास आहे, माझ्या मतदारसंघातल्या मतदारांच्यावर माझा विश्वास आहे की ह्यावेळी कुठंतरी घराणेशाहीला विरोध करतील आणि सर्वसामान्य माझ्या एका उच्चशिक्षित तरुण लेकीला निश्चित संधी देतील. ती आपली बहीण म्हणून देतील, आपली लेक म्हणून देतील. जी माझी लेक आहे ते माझ्या सहकाऱ्यांची लेक म्हणून देतील असा विश्वास आहे म्हणून ह्या ठिकाणी मी निवडणुकीत उतरलो. एकीकडे तुम्ही घराणेशाहीचा विरोध करताय आणि दुसरीकडे तुमच्याच मुलीला तुम्ही पुढं आणताय, मग यावर काय सांगाल? घराणेशाही वेगळी. माझा बाप कोण राजकारणी नाही, माझी आई कुठं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नाही, माझे वडील 95ला मयत आहेत, माझी आई ते त्यावेळी 96ला मयत झाले. दोन्ही कुटुंबातली माझी दोन्ही माणसं नसताना देखील माझं लहानपणी संघर्षात काढले. मला म्हणता येणार नाही घराणेशाही, कारण मी सामान्य कार्यकर्ता आहे. माझ्या कुटुंबातला कुठलाही माणूस आज साधा पंचायत समितीचा सदस्य झाला नाही, कारखान्याचा संचालक झाला नाही, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला नाही, कधी सभापती पंचायत समितीचा झाला नाही. त्यामुळं मला घराणेशाही कधीही लागू होऊ शकत नाही. आज दुर्दैवानं आरक्षण महिला झालं, महिलांचा सन्मान करायला पाहिजे म्हणून ह्या ठिकाणी सगळेच जर महिला उभा करत असतील तर माझी ही लेक महिला आहे, तिला देखील ह्या रणांगणात उभा करावं असं वाटलं म्हणून तिची मानसिकता तपासली, तिची इच्छा मी बघितली आणि तिला लढ अशा पद्धतीची मी तिच्या पाठीवर थाप मारली. धनश्री, तू वडिलांचं राजकारण लहानपणापासून बघत आली आहेस. प्रत्येक वेळी त्यांची जी त्या भागामध्ये असणारी भूमिका आहे ती आक्रमक राहिली आहे. आता तू जिल्हा परिषदेसाठी उतरली आहेस, तर या चिखलात उतरण्याचं काय कारण आहे? राजकारण म्हणजे तुला काय माहिती आहे आणि याबद्दल काय सांगशील? मग मुळात माझ्या वडिलांनी मला कधी राजकारण शिकवलंच नाही. म्हणजे जेव्हापासून मी त्यांचा संघर्ष बघतोय तो पूर्ण लोकांसाठी आहे, पूर्ण जनतेसाठी आहे. आणि हे राजकारण नाही तर हे समाजकारण आहे. आणि त्या समाजकारणाचा एक भाग म्हणून त्यांनी मला ह्या निवडणुकीच्या रणांगणात उतरलेला आहे. आता सांगायचं म्हटलं तर मी लहानपणापासून माझ्या वडिलांचा संघर्ष बघते. त्यांनी लोकांसाठी काही काही कामं केले ती बघते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते नेहमी सतत बाहेरच असतात. कधीही त्यांनी आपल्या कुटुंबासाठी असा जास्तीचा वेळ दिला नाही किंवा कुटुंबाचा कधीही विचार केला नाही. आपला मतदारसंघ, आपली बाहेरची जनता, आपले शिवसैनिक हेच एक कुटुंब म्हणून ते नेहमी अग्रेसर असतात प्रत्येक कामात. आणि या रणांगणात उतरायची दुसरी भूमिका म्हणजे आमचा हा मतदारसंघ आहे कडगाव मडगाव जिल्हा परिषद, हा पूर्णपणे खेड्यामधला मतदारसंघ आहे. म्हणजे पूर्ण वाड्या वस्त्यांचा मतदारसंघ आहे. आणि ह्या मतदारसंघापर्यंत मी आता सगळीकडे फिरते. मी शेवटच्या टोकापर्यंत जिथून ह्या जिल्ह्याची हद्द संपते तिथंपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. म्हणजे एक अभिमान वाटते मला की तिथंपर्यंत माझे वडील पोहोचलेले आहेत. म्हणजे कोणताही मोठा नेता तिथंपर्यंत गेला नाही, पण माझे वडीलच तिथं गेलेले आहेत. आणि त्यांच्या या कामावरच आणि त्यांच्या या सर्व जनतेनं ठेवलेला त्यांच्यावर जो विश्वास आहे तो विश्वास नक्कीच आम्ही जिंकलाय. आणि ह्या निवडणुकीत सुद्धा तो आम्ही जिंकू असं मला खात्री आहे. आता तू बोललीस की वडिलांचं काम तू बघत आलेली आहेस आणि प्रत्येक वेळी तुझ्या बोलण्यातून जाणवते की वडिलांच्यावर कुठंतरी अन्याय झाला आहे हे तुझ्या शब्दातून जाणवलं. मग तरीही तू राजकारणात उतरायचा निर्णय घेतलास आणि काय विजन ठेवून तू या राजकारणात आली आहेस? गेले 30 वर्ष झालं माझी वडील शिवसेनेची प्रामाणिक आहेत, एकनिष्ठ आहेत. अनेक वेळा सत्ताधाऱ्यांनी किंवा विरोधकांनी त्यांचा वापर करून घेतला. प्रत्येक वेळी कोणतेही मोर्चे असोत, आंदोलनं असो किंवा कोणतंही त्यांचं स्टेज गाजवायचं असेल तर त्यांना प्रकाश पाटील दिसतात. पण ज्यावेळी त्यांना कुठेतरी संधी द्यायची वेळ असते
ज्यावेळी त्यांच्या पाठीशी उभं राहायची वेळ असते तेव्हा हे सत्ताधारी विरोधक आपला स्वार्थ बघतात. आणि ज्यावेळी एखाद्या प्रामाणिक व्यक्तीशी, एखाद्या निष्ठावंताशी जेव्हा हे गळा कापण्याचा प्रयत्न करतात तेव्हा या माझ्या बापाच्या पाठीशी उभारण्याचं कर्तव्य हे माझं आहे. आणि म्हणूनच आज ज्यांनी ज्यांनी माझ्या वडिलांचा गळा घोटण्याचं काम केला, ज्यांनी ज्यांनी माझ्या वडिलांना खाली खेचण्याचं काम केलं, आज त्या सर्वांना मला सांगायचं आहे की तुम्ही ज्या ज्या वेळी माझ्या वडिलांचा वापर करून घेतलाय, पण आज त्यांची लेक त्यांच्यासोबत नेहमी उभी आहे. आणि ह्या सर्व मतदारसंघाला सुद्धा माहिती आहे की आज प्रकाश पाटलांची लेक म्हणजे माझी लेक आहे. प्रकाश पाटलांची मुलगी आणि माझी मुलगी काही वेगळी नाही. त्याच्यामुळे ही सर्व जनता आमच्या सोबत नेहमीच आहे. आणि जो काही घराण्याचा इतिहास आहे तोही आमच्या इथल्या सर्व मतदारांना माहिती आहे. त्याच्यामुळे हे मोडून काढण्याचं काम आज इथलेच लोक करत आहेत. आणि व्हिजन जर म्हणायचं झालं आता माझं, तर गेले 2-2.5 वर्ष झाले म्हणजे माझ्या वडिलांनी मला समाजकारणात उतरवले. म्हणजे कोणतीही योजना असो, कोणते काम असो, कोणत्याही योजनेचा पाठपुरवठा असो, बांधकाम कामगारांच्या योजना असो, शैक्षणिक लाभ असोत, ह्या योजना आम्ही निस्वार्थपणे केलेल्या आहेत. बरेच वेळा असं झालंय की ज्या योजनेपासून ह्या सत्ताधाऱ्यांनीच त्यांना लांब केले, त्या योजना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. सर, पॅनलच्या विरोधात जाणं म्हणजे बंडखोरी आहे असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, बंडखोरी म्हणता येणार नाही. माझा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा फार मोठा पक्ष आहे आणि पक्षाची फार मोठी ताकद आहे. आज महाराष्ट्रभर ज्यावेळी माझ्या नेत्याला घेरलं जाते, अनेक जण भारतीय जनता पार्टी असेल, बंडखोरांचं सरकार असेल, आमच्या उद्धव साहेबांना ज्यावेळी घेरण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी माझ्यासारखा कार्यकर्ता देखील तळागाळामध्ये लढला पाहिजे. त्यावेळी माझ्या नेत्याला बळ मिळेल. शिवसेनेची धगधगती मशाल आहे, ही मशाल घेऊन मी उतरलो आहे. मी बंडखोरी कदापि केलेली नाही. माझा पक्ष, माझी निष्ठा, माझा स्वाभिमान हा घेऊनच ह्या ठिकाणी मी मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसापर्यंत ही विजयाची मशाल ह्या ठिकाणी घेऊन मी घोडदौड करत आहे. सर, सुरुवातीला बोलताना तुम्ही म्हटलं की कुठंतरी प्रत्येक वेळी KP पाटील जे आहेत ते म्हणतात की कुठंतरी घाई नको, संयम ठेवायला हवा, आज नाही उद्या. हा जो काही प्रकार आहे, थोडा संयम खरोखरच बाळगायला हवा होता की काय सांगाल याबद्दल? नाही, खूप संयम बाळगला हो. आता तुम्ही म्हणताय असं संयम बाळगायचं तरी किती? 30 वर्ष झाली राजकारण करतोय. आज माझं वय 50 आहे आणि मग आजचं मला आणि उद्याचं तुला, ही जी तुमची परंपरा आहे, ही गोष्ट थांबवून आम्ही आज संयम वगैरे म्हणता येणार नाही. आता आपल्याला हे संयम तोडून कुठंतरी ह्या गोष्टीला, कुठंतरी ह्या फसवणुकीला विरोध म्हणून आपल्याला लढल्याशिवाय पर्याय नाही. धनश्री, मला तुला विचारायचं आहे की काय कडगाव मठगाव मतदारसंघामध्ये स्थानिक लेवलच्या समस्या आहेत असं तुला वाटतं आणि त्याच्यावर तू भर देणार आहेस? जर तुला संधी मिळाली तर कोणत्या गोष्टीवर प्राधान्यानं तुझ्याकडून भर दिला जाणार आहे? निश्चितच ही संधी मला माझ्या मतदारसंघातील सर्व लोक देतील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि आता सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपलं पाडगाव धरणाचं पाणी. तेथील स्थानिक नेत्यांनी किंवा तेथील काही सत्ताधाऱ्यांनी कशा पद्धतीने ते पाणी अदानींना द्यायचा प्रयत्न केला ते ही पूर्ण कोल्हापूरची जनता बघते. आणि ते पाणी म्हणजे जे आपण ज्या पाण्यावर आमचे हे पूर्ण शेतकरी जगत आहेत, ज्या पाण्यावर आज त्यांचा उदरनिर्वाह चाललाय, आणि तेच पाणी जर ते अदानींना द्यायचा प्रयत्न करत असतील तर निश्चित हे पाणी आम्ही कुठल्याही परिस्थितीत देऊ देणार नाही, ही माझी पहिली भूमिका असेल. त्यासाठी कितीही गुन्हे दाखल झाले तरी चालतील, त्यासाठी कितीही आंदोलने करायला लागले तरी चालतील, कारण ह्या मतदारसंघातील सर्व युवक वर्ग हा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यांच्यातलीच एक बहीण आज लढते म्हणून ते माझ्या पाठीशी सुरुवातीपासूनच आहे आणि त्यांनाच घेऊन मी ह्या रणांगणात उतरणार आहे आणि हे अदानींना पाणी अजिबात देऊ देणार नाही. आता तू स्थानिक लेवलला जेव्हा जातेस, लोकांच्या भेटीगाठी घेतेस, काय नेमका त्यांचा अनुभव आहे आणि कसा प्रतिसाद तुला लोकांचा भेटतोय? लोकांचा प्रतिसाद हा उत्स्फूर्तपणे आहे. म्हणजे मी ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी लोकांचं असं असतं की प्रकाश पाटलांची मुलगी म्हणून मी आज तिथे जाते. पण म्हणजे लोकांचं असं आहे की प्रकाश पाटील ह्या नावावर लोक अतोनात प्रेम करत आहेत, कारण त्यांनी काम तसं केलंय. मी ज्या ज्या ठिकाणी आता गेले बरेच दिवस झाले मी प्रत्येक गावामध्ये संपर्क दौऱ्याच्या निमित्ताने जाते.
बरेच मला लोक असं म्हणतात की हां आज तुझ्या वडिलांनी आमची पेन्शन मंजूर केली म्हणून आज आम्ही घरी असतो, खातोय घरी बसून. बऱ्याच लोकांचं असं असतं की हां म्हणजे एक आजी अशी म्हणते की हा बाबा तुझ्या बापाने आज आमच्या सुनेला त्या काळात वाचवलं, आज तुझे वडील होते म्हणून माझा मुलगा कोरोनातून सुखरूप घरी आलाय. असे बरेच म्हणजे लोकांचे कित्येक तरी प्रश्न आहेत जे मला तिथे गेले की ऐकायला मिळतात. मला एक समाधान वाटते की माझ्या वडिलांनी ह्या राजकारणात सत्ता नाही मिळवली, पण निश्चितच लोकांचा विश्वास आणि लोकांचं प्रेम हे त्यांनी 100% मिळवलेलं आहे. आणि तेच प्रेम ते माझ्यावर करतात आणि येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा तेच प्रेम लोक दाखवतील ही माझी खात्री आहे. सर आता समोर पैसा आहे, सत्ता आहे, कारखाने आहेत, बँका आहेत आणि एक सामान्य कार्यकर्ता. कसं वाटतंय सर? नाही, कारखाना वगैरे आपल्यासाठी काही नाही. मी अनेक वर्ष कारखाने बघतो. ज्या मोठमोठ्या कारखान्यामध्ये अनेक लोक ज्यावेळी 20-30 वर्षे नोकऱ्या करून देखील परमनंट होत नाहीत, त्या कामगारांच्या व्यथा मी जाणून घेतलेल्या आहेत. ह्या राज्यकर्त्यांना त्या व्यथा दिसत नाहीत. ह्या राज्यकर्त्यांना तो माणूस आपल्याबरोबर कसा भिळेल, त्याला एखादं खोटं आश्वासन दिल्यानंतर तो आपल्या पाठीशी कसा राहील, उद्या एखाद्या कारखान्यामध्ये नोकरी लावतो म्हणायचं, त्याला 10 वर्षे फिरवायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी उघड्या डोळ्याने बघितलेल्या आहेत. त्यामुळे पैसा, आश्वासनं, सत्ता, नोकऱ्या आणि बँका ह्याच्या पलीकडे जाऊन बघितल्या. ज्या लोकांनी बँका काढल्या त्या लोकांनी बँका बुडवल्या देखील आणि त्या बँकांना कुलूप देखील लावलं. त्यामुळं ह्या बँका वगैरे असणारे लोक जनतेमध्ये उभा करून घेणार नाहीत. माझ्यासारख्या सच्च्या, सामान्य आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला ह्यावेळी पैशाला झुगारून, जेवणाला झुगारून माझ्या पाठीशी राहतील, खातील त्यांचं, पण मत मला देतील असा विश्वास मला बाकी निश्चित ह्यामध्ये आहे. 50 वर्ष 2 घराणे तिथं सत्तेत आहेत. तर मला विचारायचं आहे की जनता आता तुम्हाला का संधी देईल आणि तुम्हाला असं का वाटते की जनता तुम्हाला निवडेल? गेले 50 वर्ष आम्ही पाहतोय आमच्या वडिलांच्या पासून देखील तुम्ही म्हणताय तसं ही 2 घराणी सत्तेमध्ये आहेत. पण यांची सत्ता सामान्य माणसांच्या कामाची नाही. आपण विचारलं त्या प्रश्नामध्ये अत्यंत चांगलं तथ्य आहे की ह्यांची मुलं मोठमोठ्या ठिकाणी शिक्षणाला, ह्यांचं राहण्याचं ठिकाण कोल्हापूर, हे मतदारसंघामध्ये उभारतात, मतदारसंघामध्ये लोकांनी आश्वासन देतात, हे मोठमोठे ठेकेदार आहेत, हे मोठमोठे कारखानदार व्हायला निघालेत. आणि मग ह्यांच्यामधून असं वाटत नाही आहे की ह्या मतदारसंघातली जनता आज कुठंतरी ह्या 2 घरांना सोडून एखादा सामान्य घरातला कार्यकर्ता, एखादा संघर्ष करणारा कार्यकर्ता निवडून देतील. ह्यांच्या पैशाला बळी पडणार नाहीत, ह्यांच्या नोकऱ्यांच्या आमिषाला ती बळी पडणार नाहीत, ह्यांच्या जेवणाला ती कुठेतरी बळी पडणार नाहीत. आणि निश्चितपणे हे सगळे लोक ह्या दोघांना सोडून तिसरा पर्याय म्हणून आपल्यातले एक तरुण, उमेद, युवक आणि युवती म्हणून जी संघर्ष करते, जी लढते, जी प्रत्येक प्रश्नात पुढं असते, तिला निवडतील ह्याची खात्री मला निश्चित आहे. एकाच गावातले हे 2 उमेदवार आहेत आणि पार्टीने एकाच गावातले 2 उमेदवार देण्यामागचं काय रिझन आहे असं तुम्हाला वाटतं? मला वाटतंय दोघांनाही कुठंतरी ह्या दोघांना घरात बसवायचं असं दोन्ही पार्टीच्या प्रमुखांनी भूमिका घेतली असावी. तिरवडे हे 1000-1500 मताचं गाव आहे आणि एका गावामध्ये दोन्ही उमेदवार ज्यावेळी दिले गेलेत त्यावेळी मतदारसंघातल्या 50 गावामध्ये लोक प्रश्न विचारायला लागलेत की तिरवडे सोडून दुसरा उमेदवार नव्हता का? म्हणजे एका बाजूला दादा आणि बाबांचं राजकारण करायचं का? गेले 50 वर्षामध्ये हे राजे बघितले, पण सर्वसामान्यांचा राजा म्हणून, सर्वसामान्यांची लेख म्हणून ज्यावेळी हे तिरवडे गाव सोडून मतदारसंघातली उभी राहते त्यावेळी लोक असं म्हणताय की आता तिरवडे बास करायचं, घराणेशाही थांबवायची आणि तिरवडे विरुद्ध हा मतदारसंघ अशी लढाई करायची आणि कोणत्याही परिस्थितीत धनश्रीला जिंकून द्यायचं, तिची मशालच ह्यावेळी पेटवायची. आणि तिरवडे गाव ह्या ठिकाणी जे काय मतदारसंघावर कब्जा करायला लागलं आहे, गेले अनेक वर्ष जर का हे सत्तेमध्ये आलेत तर मतदारांच्यामध्ये एक भीती तयार झाली की हे ह्यांचे वडील आमदार, ह्यांचा बाबा साखर कारखान्याचा संचालक, त्यांना झालं की ह्यांची सुनबाई जिल्हा परिषद सदस्य,
साखर कारखान्याचं संचालक हेच, जिल्हा नियोजित समितीचं सदस्य हेच, सभापती देखील हेच. मग जर का पुन्हा हे जर दोघे ह्या गावातले एक जण निवडून आलेत तर पुन्हा मतदारसंघातल्या कुठल्याही सर्वसामान्यांच्या लेखाला, कुठल्याही सर्वसामान्यांच्या लेखीला निवडणूक इथून पुढं लढता येणार नाही. हेच राज्य करतील आणि हे राज्य केल्यानंतर हे ज्याप्रमाणे बोललो त्याप्रमाणे माझीच सून, माझाच लेक, माझाच नातू ही जी काही परंपरा आहे हे ह्या निवडणुकीमध्ये मतदार थांबवतील असा विश्वास या निमित्तानं मला आहे. आता शेवटचा प्रश्न असेल सर, मतदारांना काय आवाहन कराल? हे मतदारांना मी एवढंच आवाहन करणार की गेले अनेक वर्षापासून हे घराणेशाही ह्या मतदारसंघामध्ये अवतरली. आज माणसानं त्यांच्या ठिकाणी जायचं, कुठंतरी लाईनला खुर्चीवर बसायचं, 2-2 तासांनी त्यांचा नंबर येणार, मग ते त्यांचा प्रश्न विचारणार, मी आलो फोन करून सांगतो म्हणणार, मी त्या ऑफिसमध्ये फोन केला आहे तुम्ही जावा म्हणणार. हा प्रकाश पाटील नाही. माझी ह्या जनतेला आव्हान आहे की ज्या दिवशी तुमचा रात्री 12 वाजता फोन येणार, जिथं पोचायचा वेळ लागेल 12:10 प्रकाश पाटील तुमच्या ठिकाणी असणार, ही माझी ओळख आहे. ज्या ज्या ठिकाणी एखादा माणूस म्हणेल की माझा ॲक्सिडेंट झाला आहे, मी हॉस्पिटलमध्ये आहे, त्या ठिकाणी प्रकाश पाटील पोचणार. जेवढा वेळ लागेल तेवढ्याच वेळेत प्रकाश पाटील जाणार. ही माझी त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये ओळख आहे. त्यामुळे मला खात्री आहे की असे अनेक प्रश्न जेणेकरून मला आठवत देखील नाहीत की आज गेल्यानंतर लोक सांगतात की तुम्ही आम्हाला ह्या कामात मदत केली, तुम्ही आम्हाला त्या कामात मदत केली, तुम्ही आमच्यासाठी धावून आला, रात्री 2 वाजता आमच्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरला. तेच मतदार आज विचार करतील, माझ्या आव्हानाला साथ देतील, मला प्रतिसाद देतील आणि मला निश्चितपणे खात्री आहे की ह्या दोघांना सोडून तिसरा पर्याय म्हणून ह्या ठिकाणी मशाल ह्या चिन्हासमोर बटन दाबतील आणि एका सामान्य कार्यकर्त्याला आपण निवडून दिलंय, एक क्रांती घडवले, एक घराणेशाही विरुद्ध सर्वसामान्य अशा पद्धतीचा एक निर्णय हा जिल्हाभर आणि राज्यभर गाजल अशी ही निवडणूक होईल अशी मला मतदारांच्यातून खात्री वाटते. तर हे होते प्रकाश पाटील, ज्यांनी आपल्या आक्रमक शैलीतून प्रस्थापितांना जाब विचारलं. खरं तर ही लढत आहे पैशाविरुद्ध जनता, सत्तेविरुद्ध संघर्ष आणि व्यवस्थेविरुद्ध सामान्य कार्यकर्ता. आता निर्णय मतदारांच्या हातात असणार आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मतदार काय कौल देतील हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. मी दोघांनाही इथं उपस्थित राहिल्याबद्दल दोघांचंही आभार मानते आणि दोघांनाही धन्यवाद देते. धन्यवाद सर.